घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी बुक्का चंदन भाळी हलावी याला अवघावकाश नामान भारी याला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला विठ्ठल 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 रूप सावळ गोजीर पंढरपुरी रूप सावळ गोजीर पंढरपुरी आस भेटीची लागे खुळ्या अंतरी सावता काना तुका माऊली पंढरी अभंगाची गोडी ह्या मुखी रंगली. माझं नाव श्लोक ज्ञानेश्वर मुने. आज मी तुम्हाला पंढरीच्या वारीचे महत्त्व सांगणार आहे. वारी म्हणजे काय? वारी म्हणजे फक्त पंढरीकडे निघालेली पावले नाहीत. वारी म्हणजे अनोळखी माणसं नाही, माऊली म्हणून हाक मारणारं प्रेम. कोणी थकला तर दुसरा त्याचा हात पकडतो, कोणी थकला तर दुसरा त्याचा हात पकडतो, कोणी मागे राहिला तर सगळे त्याची वाट पाहतात, कोणी मागे राहिला तर सगळे त्याची वाट पाहतात. एका घासातही वाटा असतो, एका पाण्याच्या घुटातही माया असते. येथे श्रीमंती गरिबी असा भेद नसतो, इथे मोठा लहान असा अहंकार नसतो. जगात अनेक प्रवास येतील पण माणूस बनणारा प्रवास एकच नाही, तो पंढरी.